हा पाता पण सम्राट आहे तुझ्या आचार्य नमस्कार भक्ती मार्गाचा प्रयास हे आता मी भारत आपण कोण आणि कशासाठी आवाज आपल्या घरी काय यज्ञ होम तुम्हाला करायचे आहेत की का? अरे म्हाताऱ्या आणि त्या देवाची भक्ती अगोदर नाही माझ्या महाविष्णूच्या भक्तीत कधी खंड पडू देणार नाही. मग या ऋषीचं इतका करायचं सोबत अरे काय मरणाची भीती या आवाजवर एवढी जर तुझ्या अंगात एवढे जर तुझं रक्त सळसळत असेल तर जाव अन्य कुठेतरी या ऋषीच्या नादी लागू नको. आणि जर ते तुझ्या हातानं घडत नसेल तर तुझं आणि माझं काय होईल ते आई तुझ्या पुढे अशी ह्या देहाला सज्ञा हा गंगातीरी राहून ब्राह्मण ऋषी मुनीचं रक्षण करतोय. हा होण्याचा बंद करण्यासाठी यज्ञार्थी आहे. माझा परिचय आपल्याला झालाय. आपण कोण आणि इथं कशासाठी आलात? सम्राट एकवीर महाराज बंद पाडण्यासाठी आम्ही इथवर आलो. जोपर्यंत हा राजा षडयंत्री आहे तोपर्यंत होम आम्ही बंद पडू देणार नाही. आणि अशी जर तुझी मदत होईल त्याला तयार होऊन जाऊ दे कालखंड असेपर्यंत होम बंद पडू भक्ति करे
पिताजी, मी माझ्या कर्तव्यात एकाएकी मला भाग पाडले. कुठेतरी माझं काय चुकलं आहे. जर चुकलं असेल तर क्षमा असावी. वीरभद्रा, तुला या कैलास शर्यतीची मुक्तता आहे हे शक्य नाही. तोपर्यंत अकाल खंडित आहे. त्याचे सत्य होणार नाही. जिवंत जायचं असेल तर चालतं. त्यापेक्षा करायला कळलं. होऊन जाऊ दे. न्यायाचा तराजू तुझ्या हाती दिला. न्यायाचा तराजू तुझ्या हाती दिला. न्याय माग तुम्ही. न्याय माग तुम्ही. देवा, तू आम्हा दानवांचा देव आहेस. म्हणून काल खंडर तुम्हाला नमस्कार करतो. भूपाली मंगल असा एक आशीर्वाद. देवा, तुझा आशीर्वाद मिळाला. मनाला समाधान वाटलं. पण तुझा या ठिकाणी का झालाय हे मात्र मला कळलं नाही. माझ्या पुत्राचा प्रतिकार तुझ्या घाट पाडण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. तुम्ही माझा अहंकारी खाल्ला. तुम्हाला शासन हे व्हायलाच पाहिजे. काय आम्ही अथर्वाने वाढत असतो तरी तुम्ही देवकारी कमी नाही आहात. त्याचं आचरण करून
दर्शन कर जगातून वाचवेल यांच्या कलागुणांसाठी छळण्याचा प्रयत्न तू केला आहे आणि यापुढे तुला जर या भूतलावर या विश्वावर जर राहायचं असेल तर माझ्या भक्तांना शरण ये. एवढी हिंमत असेल तर देवी होऊन जातात तुझ्या आणि माझ्या तुझा माझा मी खालून पाहिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव गाव तुला मला कळलं आहे आणि बंद करते त्यावर तुला आणि माझ्याही नावाला पाहिजे या शेवटच्या